त्यामुळं 2029चा विचार आता न करता आपला पंढरपूर आणि मंगळवेढा या मतदारसंघामध्ये शिवसेना पक्ष आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या विचाराची लोक जास्तीत जास्त कशी प्रवाद येतील ते काम आम्ही करू आणि योग्य काम करणाऱ्या माणसाला उमेदवारी मिळेल किंवा आमदारकीचा चान्स मिळेल हा पक्ष ठरवणार आहे। त्यामुळे आम्ही दोघेही काम करण्यासाठी आणि ज्या लोकांनी विश्वास दाखवून आपल्याला सर्वांना नगरपालिकेच्या वेळेस जिल्हा परिषद तालुका पंचायत या सर्वांच्या माध्यमातून येणाऱ्या आता ग्रामपंचायत असतील त्यांना ताकद देण्याचं काम आमच्या दोघांच्याकडनं होईल आणि योग्य वेळी पक्ष निर्णय घेईल तो आम्हाला दोघांना मान्य असेल। नाही कोणाच्याही कडून आमच्यावर कुठलाही अन्याय झालेला आता सांगितलं ना भगीरथ दादा माझंही तेच आहे। लोकांनी आपल्यावरती विश्वास दाखवला। आम्ही सगळे पक्ष म्हणजे आता आमच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील सर्व पक्षात असून सुद्धा आम्ही एक विकास आघाडी स्थापन करून आम्ही त्या माध्यमातून काम केलं आणि जर एकत्र असू तर चांगलं ह्याच्यापेक्षा काम होऊ शकतं। लोकांसाठी आम्ही हा निर्णय घेतोय आणि मला वाटतं तो योग्य आपण काही मागणी करणार असता विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत सोलापूर जिल्ह्याचे असेल किंवा राज्यातले असेल आपण दोघंही सक्षम नेतृत्व आहात आता पक्षात जात आहेत दोघांपैकी एकासाठी कोण मागणी करणार आहात का? नाही हा आमच्या लेवलचा प्रश्नच नाही। आम्ही आता पक्षात जाणार आहोत त्याच्यानंतर काम करू आणि आमचं काम बघून आदरणीय पक्ष नेतृत्व विषय घेतील। एक जिल्ह्याच्या राजकारणात जाण्यासाठी पक्ष प्रवेश आहे का? आता सांगितलं की कशासाठी आहे ते सांगितलं मी सांगितलं भगीरथ दादांनी सांगितलं। तीर्थक्षेत्र विकास आघाडी 2013ची पुनरावृत्ती होईल अशी एक चर्चा 4-5 दिवस झाले शहरात सुरू आहे। हे जे काय बेबनाव अंतर्गत वारंवार पुढे येत आहे जनतेने विकासाच्या वायद्यावर निवडून दिलेलं आहे हे आता जे चित्र निर्माण झाले जनतेला काय सांगाल यावर? कारण जनतेसमोर जे चित्र जात आहे की तीर्थक्षेत्र विकास आघाडीमध्ये अंतर्गत मतभेद आहेत तर जनतेला काय सांगाल इकडे प्रवेश करण्यासाठी? मी सांगितलं दादांनी मगाशी सांगितलं असं काही होणार नाही। हे ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत ते त्या ठिकाणी सगळं चर्चेतनं याच्यातून थांबलेलं आहे। आज परवा दिवशी हा प्रवेश झाल्यानंतर हा मुळात प्रवेश कोणताही अनिलदादांच्या भगीरथ बालकेंच्या किंवा आमच्या कोणत्याही नगरसेवकांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्या ठिकाणी झाला नाही। जो त्या ठिकाणी प्रवेशाच्या माध्यमातून निधी त्या ठिकाणी आणला जाईल तो शहरातल्या प्रत्येक भागामध्ये नागरिकांच्या ज्या विकास कामांच्या बाबतीतला असेल किंवा इथं जे प्रलंबित अनेक वर्षापासून जे राहिलेली कामं असतील किंवा अनेक वर्षापासून या शहराचा बराचसा भाग त्या ठिकाणी विकास कामापासून वंचित आहे तो त्या ठिकाणी विकास कामांच्या पासून पूर्ण करण्यासाठीचा तो निधी आणण्यासाठीचा आमचा हा त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न आहे आणि नगर विकास खात्याकडं डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतः एकनाथजी शिंदे साहेब त्या दरम्यान त्या खात्याची त्या ठिकाणी